नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत राजगिऱ्याच्या पिठाचा उपवासासाठीचा शिरा. चला तर मग बघूयात. या इथे सर्वप्रथम कढईमध्ये मी 2 चमचे तूप गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला राजगिऱ्याचं पीठ छान खमंग मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. भाजत असताना गॅसची आच मोठी नको आहे, मंद आचेवरच हे भाजायचे कारण पीठ जळण्याची शक्यता असते. छान खमंग हे भाजून झाल्यानंतर तोपर्यंत एका साईडला आपल्याला पाणी पण गरम करत ठेवायचं आहे. राजगिऱ्याचा शिरा उपवासासाठी उत्तम असा पर्याय आहे आणि सोबतच पौष्टिक असा तो पदार्थ देखील आहे. आपल्या इथे राजगिऱ्याचं जे पीठ आहे ते तुपावरती खमंग भाजून तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये तयार झालेल्या ज्या गुठळ्या आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या फोडून घ्यायच्या आहेत छान, जेणेकरून आपला जो शिरा आहे तो छान सॉफ्ट आणि मऊ होईल. तर इथे मी गरम पाणी वापरत आहे. थंड पाण्याचा वापर अजिबात करू नका कारण त्यामुळे जास्त गुठळ्या होतात. थोडे थोडे पाणी टाकत आपल्याला हे शिरा बनवून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी गॅस पूर्णपणे मंद करा किंवा पूर्णपणे बंद केला तरी चालेल आणि छान गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. गुठळ्या फोडल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर यामध्ये घालायची आहे. इथे मी 1 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलं होतं आणि त्यासाठी साधारण मी अर्धा कप आणि अर्ध्या कपाच्या वरती गूळ घेतलेला आहे. तर हे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर यामध्ये आता साखरेमध्ये बारीक केलेली वेलचीची जी पावडर आहे ती मी अर्धा चमचा घालत आहे. तर ती शेवटी घालायची आहे कारण आधी घातली तर वेलचीचा वास सुरेख लागत नाही. सोबतच यामध्ये आवडत असतील तर ड्रायफ्रूट्स घाला. तयार आहे आपला उपवासाचा राजगिऱ्याचा शिरा मऊ असा. नक्की करून पहा. कसा झाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत.